नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण नागरिक शास्त्रज्ञ या आगळ्या वेगळ्या संकल्पनेविषयी जाणून घेतलं होतं आणि आम्हाला अनेकांचे फोन आले, मेसेजेस आले की ही खूप वेगळी संकल्पना आहे आणि आम्हालासुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याबाबतची सगळी माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. जरूर हे करा, कारण कुठेतरी समाज माध्यमांमध्ये आपण सगळेजण अडकलेले आहोत, जे निरुपयोगी आहे, निरर्थक आहे. त्या विळख्यातून आपल्याला बाहेर सुटण्यासाठी अशा प्रकारच्या उपायांची अत्यंत गरज आहे आणि नागरिक शास्त्रज्ञ हा अतिशय सुंदर उपाय आहे. त्यातून संशोधन होऊ शकतं. आपलं कुतूहल ही त्यातून कुठेतरी नाहीसं होतं किंवा आपण ते शमवू शकतो. अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला नेहमी कसे मिळतात, असाही प्रश्न आम्हाला अनेकांनी विचारलेला आहे. त्यावर एकच उत्तर आहे. आपण नेहमी एक उक्ती म्हणत असतो, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं. आणि त्यातूनच मंडळी आम्हाला अनेक चांगली व्यक्तिमत्व येऊन मिळालेली आहे आणि त्यातूनच आपला रयतेचा दरबारचा हा जो परिवार आहे ना, या परिवारामध्ये प्रचंड वाढ होते आहे. अर्थात त्यासाठी तुम्हीसुद्धा रयतेचा दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आपला आजचा विषय प्रेरणादायी आहे किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत लाभदायक असाच आपला आजचा विषय आहे. आणि त्यासाठी आपण सगळेच जण खूप प्रयत्न करत असतो, पण आपल्या ह्या प्रयत्नांना गती देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच या क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक व्यक्तिमत्व आहेत, जे विविध उपाय शोधत आहेत. त्यासाठीच आज आपण सगळेजण एक प्रतिज्ञा करणार आहोत. त्याचा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ही आहे झाडाची प्रतिज्ञा. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पानं देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं. सगळ्याच गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपले लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव, कारण झाड आहे तर आपलीसुद्धा वाढ आहे. मंडळी, अरविंद जगताप सरांच्या अनुभवातून, अनुभूतीतून ही प्रतिज्ञा साकार झाली आहे. आणि आज ही झाडाची प्रतिज्ञा दिली आहे सह्याद्री देवराईचे संस्थापक, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सरांनी. नट असल्याचा मला एक फायदा आहे. ॲक्च्युली धनंजय शेडबाळेचे आधी रघुनाथ ढोले मला भेटले होते आणि रघुनाथ ढोले आणि सुहास वांगणकर आणि विजय निंबाळकर ह्या माणसांचे विचार ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं, तर हे जास्त श्रीमंत लोक आहेत. जरा आपण उगाच म्हणतो माझ्याकडे गाडी बंगला आहे, त्याच्यापेक्षा पण श्रीमंत लोक असतात. आणि हे पटल्यानंतर मला माझ्या आत कुठेतरी ते होतं. म्हणजे मी तुम्हार नावाचं पुस्तक लिहिलं होतं नकळत. त्याच्यामध्ये हेच होतं की शेवटी आता जर मशाल कुठली असावी तर हिरवी मशाल असली पाहिजे. आणि हिरवी मशाल का माझ्या डोळ्यादेखत 50 वर्षात मी जे डोंगर असे रिच बघितले होते लहानपणी, ते सगळे नष्ट झाले. तर आता आपलं कर्तव्य ठरतं की ते परत हिरवे करायला पाहिजे, कारण परत आपल्या जन्मात ते हिरवे होणार नाही. तर परीक्षेत असं मोकळ्या जागा भरा, पहिले सोपे प्रश्न असायचे. तर आता ही मोकळ्या जागा भरा हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे मानवापुढचा. एवढा आपला सोपा प्रश्न सोडवतो आम्ही.
आणि त्यासाठीच गेल्या काही वर्षांपासून सयाजी शिंदे सरांनी वृक्ष लागवडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ध्यास घेतलेला आहे. सयाजी शिंदे आणि देवराई हे एक आगळं वेगळं समीकरण त्यातून तयार झालेलं आहे. आणि सह्याद्री देवराई म्हणाल तर प्रत्येक गाव तिथे देवराई ह्याच्यासाठी आपण जी लोक अप्रोच होतात तिथे ग्रामसभेमध्ये ठराव झाल्यानंतर स्थानिक लोकांच्या लोकसहभागातून आपण तिथे देवराई करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये मोनोकल्चर म्हणजे एकसुरी लागवड न करता विविध वनस्पती आपण त्या ठिकाणी लावतो की जेणेकरून ते गावाचं एक फुफ्फुस निर्माण होईल, ही त्याच्यामध्ये भावना आहे. आणि सयाजी शिंदे सर आणि अरविंद जगताप सर यांनी एक असं महाराष्ट्रामध्ये देवराईचं नेटवर्क केलेलं आहे की त्याच्यामध्ये 45पेक्षा जास्त देवराई आज मितीला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 6.5 लाखपेक्षा झाडं वितरित केलेली आहेत. सह्याद्री देवराईतर्फे 45 देवरायांचं निर्माण झालेलं आहे. ही एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. देवरायांचं अस्तित्व नष्ट होत आहे या समस्येला हे एक सडेतोड उत्तर आहे. मंडळी, देवराई म्हणजे त्या गावची फुफ्फुसं असतात. देवराईला एक धार्मिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे. त्या गावाची एकी तिथल्या देवरायांमुळेच होत असते. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा या देवरायांचा म्हणा किंवा आपल्या जगण्याचा आपण ऱ्हास करत आहोत. कारण वनस्पतींचं महात्म्य आपण विसरतोय का हो? आपल्याला देवानं प्रसाद दिलाय झाड. देवानं आपल्याला मूळ झाड हा प्रसाद म्हणून दिला आहे, तेवढं आपल्याला समजत नाही. तो जो प्रसाद मिळतो ना तो आपण पावित्र्यानं जपला पाहिजे, खाल्ला पाहिजे. मग मुळात देव नव्हते ना, मुळात झाडाखाली चांगली माणसं बसायची. मग ती चांगली माणसं गेल्यानंतर त्यांच्या नावाने एक दगड ठेवला झाडाखाली, मग त्याला शेंदूर फासला. मग काय झालं, ते झाड गेलं आणि त्या दगडाचंच महत्त्व आलं. पण मुळात लोक झाडच पुजायची, चांगली माणसं झाडच पुजायची. तर ती संकल्पना मागे पडली, ती परत आपण नव्यानं आपल्याला पटली तर आपण तशी करतोय. म्हणजे ह्याच्यापुढे मला कायम सांगायचं आहे, येता जाता कधी पण झाडाला पाया पडा आणि पुढे जा. बघा मंडळी, जरा विचार करा. वनस्पती म्हणजेच देव. अन्न असेल, श्वास असेल, पाणी असेल, हे सगळं देतात ह्या वनस्पती. मानवाची खरी संपत्ती कोणती? रियल कॅपिटल ऑफ ह्युमन बिईंग. माणसाची खरी संपत्ती कोणती? नोटा, सोनं, सत्ता, पावर, कोणती आहे? मानवाची खरी शाश्वत जर संपत्ती असेल तर ती जैवविविधता, आणि त्यात सुद्धा वनस्पती. आज तुम्ही तुम्हाला दिवस सकाळी जर जेवला नसता तर इथं येऊन उभं राहिला असता? नाही. जी काय पोटाला भाकर लागते ते अन्न तयार करणारा या पृथ्वी तलावरचा एकच सायंटिस्ट आहे, मानव नव्हे, वनस्पती. मानव लावतो, तयार करू शकत नाही. कुठल्याही लॅबोरेटरीत आज एवढे आम्ही विद्वान झालो तरी अन्न तयार करता आलं नाही. फक्त वनस्पती. म्हणजे माझं पोट, माझ्या वनस्पती. जे काय तुम्ही अन्न खाता त्याच्यावर तुमची शरीर प्रकृती आहे. आणि हेल्थ इज अ वेल्थ. रिअली आपली हेल्थ ती वनस्पती ज्या खातो त्याच्यावर अवलंबून आहे. जर त्यातून आजारी पडला तर आजपर्यंत जेवढे रोग झाले त्याच्यावर वनस्पतींनीच औषधं दिली. माय हेल्थ इज माय प्लांट्स. आणि लास्ट, माय ब्रीथ इज ऑल्सो माय प्लांट्स. ऑक्सिजन जे घेता तो फक्त वनस्पतीच तयार करू शकतात. या 3 गोष्टी प्लस पाणी, याच्यानंतरच एव्हरीथिंग स्टार्ट्स. वेदर इट इज अ टेक्नॉलॉजी, वेदर इट इज अ गोईंग थ्रू एरोप्लेन और वॉट एव्हर. या 3 गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीचं सगळं शून्य. वनस्पती हाच देव हे सिद्ध करणारी एक गोष्ट यादव सरांनी सांगितली. म्हणून आजच्या जगाला हे समजलं पाहिजे की त्यांचा कोण परमेश्वर असेल. जर परमेश्वर आमच्या सायन्सच्या भाषेत तर परमेश्वर इट इज ओनली इन द फॉर्म ऑफ प्लांट्स. प्लांट इज द ओनली गॉड फॉर ह्युमन बिईंग्स. आणि तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. श्रीकृष्णाला ज्या वेळेला सत्यभामेनं तोललं सोन्यानं तरी श्रीकृष्ण जड होता, बरोबर. एक तुळशीचं पान इंडिकेटिव्ह ऑफ प्लांट. तुळशीचं म्हणून नव्हे, इंडिकेटिव्ह ऑफ प्लांट. 1 लीफ वेड हेवियर दॅन गॉड कृष्णा. या स्टोरीमधनं तुम्हाला मेसेज काय मिळतो? आपल्या वाडवडिलांनी हे त्या गोष्टीतनं सांगितलं आहे की मानवा, तुझ्यासाठी वनस्पती हाच परमेश्वर आहे किंवा परमेश्वरापेक्षा महत्त्वाचा आहे. आहे का नाही सांगा. आय डोंट नो वेदर गॉड एक्झिस्ट ऑर नॉट.
आणि यासाठीच पुण्यामध्ये नुकतंच पहिलं बीज संमेलन भरवण्यात आलं होतं. बीजांचं बियाणांचं महत्त्व महात्म्य सर्वसामान्यांना कळावं हा त्यामागचा उद्देश होता. मला निसर्गता एकदा आयुष्यात लक्षात आलं की पैसे आणि प्रसिद्धी हे काही खरं नसतं. अन्न श्वास फक्त झाड देतं, झाडावर सेलिब्रिटी नाही. नंतर ही अशी काही लोकं भेटली, धनंजय शेडबळे असेल, सुहास असेल, हे लोक बियासाठी वेडे आहेत. आणि मग यांच्या निमित्ताने बियांची आवड झाली आणि मग असं ठरलं की बियाच माहिती नाही आणि बीज अन्न आणि हवा ह्याच्यावर जगतो तेवढं ज्ञान सोडलं तर बाकी सगळं ज्ञान आहे लोकांना. तर आपल्याला वाटतं की आपल्याला हे पटलं, आपण करूया. आणि त्याच्यातून सुरुवात झाली, बीज संमेलन घेतलं. आणि मग हे केवळ समाज बदलायचा आणि निसर्ग सुधारायचा असं नाही, हे आमची आवड आहे, आमची इच्छा आहे. आणि आम्ही समविचारी लोक तर एकत्र भेटतो आणि मग मजा करतो. हे जगण्याची मजा आहे, हे आम्हाला ह्यातनं पटतं म्हणून आम्ही हे करतो. बीज संमेलन हे लोकांना वनस्पतींची ओळख व्हावी, त्याच्यानंतर त्यांनी त्याचं जतन संवर्धन करावं आणि बीज संकलन करून मोठ्या प्रमाणात जे आपल्याला ट्री कव्हर कमी झालेलं आहे, मग त्याच्यासाठी स्थानिक देशी वाणांची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. ह्याच्यासाठी लोकांना ओळख व्हावी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगराईज केलेलं आहे की औषधी वनस्पती कोणत्या, वनस्पती कोणत्या, फुलपाखरांना, पक्ष्यांना, वटवाघळांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपण देशी झाडं घेतलेली आहेत. जैवविविधतेमध्ये आपला भारत देश जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. पण वन आच्छादनांच्या बाबतीत मात्र 13 ते 14% इतकंच वन आच्छादन आपल्या देशात आहे. जैवविविधतेमध्ये जगामध्ये आपल्या भारताचा 7वा नंबर आहे. आणि ह्याच्यामध्ये भारताची एकूण लोकसंख्या, एकूण क्षेत्रफळ आणि एकूण वनक्षेत्र याचा विचार करता 33% जमीन ही जंगलाखाली हवी. पण सॅटेलाईट इमेजेस थ्रू बघितलं तर आपल्याकडे फक्त 13 ते 14% जमीन आहे. आणि 20% जमिनीचा आपल्याला डेफिसिट भरून काढायचा आहे. तर आपल्याला शालेय जीवनापासूनच मुलांना वनस्पतींची ओळख व्हावी आणि त्यांनी स्वतः रोपवाटिका निर्माण करावी. म्हणजे बीज संकलन ते रोपवाटिका हा प्रवास केला तर मानवी जीवनातलं वनस्पतींचं महत्त्व त्यांना चांगल्या पद्धतीने समजून येईल. आणि जे खास 4 बी आहेत, 4 बी, बर्ड, बटरफ्लाय, बॅट आणि बीज, हे पॉलिनेशन बायोलॉजी म्हणजे परागीकरणासाठी खूप मदत करत असतात. तर त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त झाडं लावली तर तो निसर्गाला खूप उपयुक्त पडतील. आपल्या अन्नाचा तिसरा घास खात असताना फुलपाखरं किंवा मधमाशांचे आभार माना असं ह्या सरांचं म्हणणं आहे. काही वनस्पती या फुलपाखरांच्या अस्तित्वासाठी आहेत की असं म्हटलं जातं की दर अन्नाचा तिसरा घास खाताना आपण फुलपाखरांचे, मधमाशांचे आभार मानले पाहिजेत. आज वैश्विक तापमान वाढ आणि वातावरण बदल ह्याच्यामुळे बऱ्याचशा वनस्पती ह्या डिसॲपिअर होत आहेत, फुलपाखरं डिसॲपिअर होत आहेत. आणि त्यांच्यासाठी आपण लोकांना व्यापक प्रमाणात याची माहिती व्हावी, याच्याद्वारे पोस्टर प्रदर्शन, बीज संकलन, बियांची हाताळणी, मग बीजांचं गरम पाण्यातून कोणत्या बीज हे करायचं आहे, जर्मिनेशन करायचं आहे, थंड पाण्यातून कोणत्या वनस्पतींचं करायचं आहे, याच्यासाठी एक मार्गदर्शन प्रणाली आपण देत आहोत. मंडळी, आपल्या देशी वाणांचं महात्म्य जगभर नेणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे स्वतःच्या अनुभवांमधून त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये देशी वाणांचं संवर्धन केलं आहे, जतनही केलेलं आहे. नाही, कार्याविषयी मी काही म्हणजे माती वाचवली, गावरान बेणं हे कुठं नाहीचं होत चालू होतं, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून स्वतः करताना, स्वतःच्या कुटुंबा करताना आणि स्वतः करताना मी हे स्वतःमध्ये शेतीमध्ये सुरू केलं. तर शेतीमध्ये सुरू करता मला एवढं माहीत नव्हतं एवढं मोठं होईल का, जगासमोर जाईल, पण माझ्या कुटुंबापुरतं मी केलं. मग मी नंतर बचत गटांना सांगायचे, पण ते लोक मला काहीतरी वेळ लागलं म्हणायचं, वाईटच बोलायचे. नातेवाईकांना सांगायचे, ते पण मला तशीच बोलायचे. पण माझं काम, मला ह्या कामात खूप अडचणी आल्या, पण माझं एक खंबीरपण मी उभी राहून माझं काम मी सुरूच केलं. आणि ह्या कामानिमित्त मला सहज एक बाईप संस्था भेटली आणि त्या बाईप संस्थेच्या मदतीनं आज जगासमोर काम केलं आहे. त्या बाईप संस्थेने मला त्या जितीन साठे म्हणून साहेब आहेत, त्यांनी एवढी मदत केली का मला एक आई म्हणून पहिलं हे काम मावशिक एवढं नॉलेज आहे, तर हे जगासमोर कसं न्यायचं हे काम साठे साहेबांनी केलं आणि त्या बाईप संस्थेने केलं. त्याच अनुषंगानं सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे बीज संमेलन भरवण्यात आलं होतं.
प्रचंड मोठ्या दालनामध्ये विविध वनस्पतींची बियाणं मांडण्यात आली होती. सह्याद्री देवराईच्या कार्यकर्त्या स्मिता जगतापताईंबरोबर प्रदर्शनाचा एक फेरफटका मारूया. तुम्ही बघू शकाल तर इथे 350 पेक्षा जास्त देशी आणि दुर्मिळ झाडांचे बीज इथे संवर्धन केले गेले आहे सह्याद्री देवराईतर्फे. त्याचे इथे स्टॉल्स मांडलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघाल इथे बायफ या संस्थेतर्फे खूप मोठ्या प्रमाणावर देशी वाण, पीक वाण यांचे संवर्धन केलेल्या बिया ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघाल की फक्त एका नाचणीच्याच 100पेक्षा जास्त व्हरायटी आहेत. जी अतिशय वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे. त्यांच्याकडे बियाणं, त्याच्यानंतर भाताच्या ओंब्या आहेत. त्यांनी जवार, मोखाडा चिपळूण म्हणाल तर महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यामधून जे संवर्धन करू शकतात त्या ठिकाणावरून ते सगळं आणलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघाल की ज्या ठिकाणी भात पिकवला जातो त्या ठिकाणाहून भाताच्या शेकडो व्हरायटी आणलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या संस्थांनी इथे आपले घरट्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की चिमणी, हॉर्नबिल किंवा बाण आऊल यांनी ज्या घरट्यांना पसंती दिलेली आहे त्या प्रकारची घरटी ही हाताने बनवलेली आहेत, प्लायवूडमध्ये किंवा बांबू प्रकारामध्ये बनवलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्या पक्ष्यांनी घरटी केलेली आहे, अधिवास केलेले आहे, अनेक वर्षांचा त्याच्यावर स्टडी केलेला आहे. अशा प्रकारचं इथे डॉक्युमेंटेशन तुम्हाला अवेलेबल मिळेल जे तुम्ही पुढच्या कुठल्याही कार्यासाठी वापरू शकता, पुढच्या रिसर्चसाठी. त्यासोबतच इथे पुस्तकांचं पण प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आता ही पुस्तकं निसर्ग, पानं, फुलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत, म्हणजे निसर्गाशी कनेक्टेड इथे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांवरची पुस्तकं तुम्हाला तिथे वाचायला मिळतील. तुम्ही त्या पुस्तकं चेक करू शकता. त्याच्यानंतर इथे भारती विद्यापीठाच्या आयुर्वेदिक कॉलेजकडून प्रदर्शन मांडलं गेलं आहे. त्यांचं ॲग्रिकल्चर मॉडेल आहे. त्याच्यानंतर इथे गवताच्या 35पेक्षा जास्त प्रजातींचं प्रदर्शन मांडलं गेलं आहे. अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेली, झुडपं ही जशी महत्त्वाची आहेत त्याचप्रमाणे गवत हे सुद्धा अतिशय दुर्लक्षित केलेला घटक आहे निसर्गातला, परिसंस्थेतला. पण त्याची 35पेक्षा जास्त इथे प्रकार ठेवले गेले आहेत. ते पण नक्कीच तुम्ही बघायला येऊ शकता. मंडळी, हल्ली रानभाज्यांचा खूप बोलबाला आहे. रानभाज्यांच्या बीजांचं संकलन करणाऱ्या संग्राहक आरती काला यांच्याशी आम्ही संवाद साधला. रानभाज्या महोत्सव वगैरे होतात तेव्हा आपण भाज्या बघतो, त्याच्या रेसिपी खातो, पण आजपर्यंत रानभाजीच्या बीजाबद्दल कधीच नाही बोललं जात. कारण आणि मी हा विषय घेतला आहे की संवर्धन करणं किंवा जतन करणं. रानभाजीची डेफिनेशन जरी आपोआप उगवून आलेल्या असल्या तरीसुद्धा त्याचं आजच्या काळात हॅबिटॅट लॉसमुळे होणारं जे दुर्मिळ किंवा एक्सटिंक्ट होत आहेत त्यासाठी त्याचं सस्टेनेबल हार्वेस्टिंग, म्हणजे माझ्याकडे जर एका पाटमध्ये भाजी येत असेल तर त्यातली 75% मी खायला वापरीन, पण 25% मी जपून ठेवायला हवी. रानभाजीचा तुरा, फूल किंवा कच्ची फळं खाल्ली जातात, पण मग तिचं बीज तयार होऊन पुन्हा तयार होण्यासाठी म्हणून हे बीजाचं महत्त्व आहे. मी हे 5-5.5 वर्ष झाले हा छंद जोपासते आहे. कुठेही जाऊन म्हणजे अगदी सिंहगडाच्या पायथ्याशी म्हणा, पुरंदरला म्हणा, कोल्हापूरला म्हणा, जुन्नरला म्हणा, जिकडे मला त्याच्याबद्दल, कोकणात म्हणा मी जाते. कर्नाटक दांडेलीमध्ये मी एकटी 3 दिवस जाऊन तिथे रानभाज्या, कंदमुळांची पूर्ण माहिती घेतली. ते कंद इकडे आणले, ते रुजवलेत आणि त्याचं इथे कॉन्झर्वेशन केलं जातं. म्हणजे पुढच्या पिढीसाठी हा ठेवा जपला जातोय. बीज संमेलनाबरोबरच सयाजी शिंदे सरांच्या विचारातून वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात येत आहेत. त्यातलीच ही एक महत्त्वाची संकल्पना आहे वृक्ष प्रसाद. जे रोप असतं देवाच्या आवडीची, पारंपरिक चांगले देवराईमध्ये पण देवाच्या आवडीची जे रोप आहेत ती प्रसाद म्हणून द्यायची आणि सांगायचं बाबा हे देवाचं रोप आहे तेवढं वाढव. मग ते झाड मोठं झालं की देव तुला प्रसन्न झाला समज. कारण डेफिनेट देव कधी वाढताना बघत नाही, आपण झाड वाढताना बघतो. म्हणजे झाडच देव आहे. झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, झाडामुळे अन्न पाणी मिळतो, मग झाडच देव आहे. कुठलं देऊळ असं आपण बांधलं ते 10 वर्षांनी मोठं झालेलं बघितलं का? पण आपण लावलेलं झाड 10 वर्षांनी मोठं झालेलं होतं बघतो. मग आपल्याला देव माहीत झालं की एवढी साधी गोष्ट आहे. तर वृक्षप्रसाद योजना म्हणून आहे की महाराष्ट्रामधली जी 5 प्रमुख तीर्थस्थळं आहेत की ज्याच्यामध्ये
शिर्डीचे साईबाबा असतील, महालक्ष्मी असेल, मुंबईची कोल्हापूरची अंबाबाई आहे, दगडूशेठ हलवाई मंदिर आहे, तुळजापूर मंदिर आहे. या ठिकाणी वृक्षप्रसाद म्हणजे लोकांना त्यांच्या आवडीची झाडं मग ती त्यांनी परसदारी लावावीत, बॅकयार्डमध्ये लावावीत, घराच्या दारामध्ये लावावीत, अशी देशी औषधी झाडांची रोपं आपण त्यांना देतो. तर त्या मंदिराचा फुटफॉल जितका मोठा तितकी रोपं लोकांच्याकडे जातील आणि देवाने दिलेलं झाड देवाचा प्रसाद म्हणून त्याची चांगल्या पद्धतीने जोपासना करतील, असा एक त्याच्यामध्ये व्यापक विचार आहे. त्याच्यानंतर आपण सह्याद्री देवराईचं साताऱ्याला मोठं जैवविविधता उद्यान करतो की जे लंडनच्या क्यू बॉटॅनिकल गार्डन जिथे डार्विन बसत असत किंवा आता डेव्हिड ॲटनबर्ग बसतात, तर त्या धर्तीवर सगळे वनस्पतींचा जंप लाजम एका ठिकाणी बघायला मिळावा. देवाचा प्रसाद जपावा, वाढवावा हीच त्यामागची भावना आहे. आणि ह्या प्रसादाची खरी फळं ही झाडच देणार आहेत ना. आणि हे सगळं आम्हाला पटलेलं आहे, हे सगळं आम्ही आमच्यासाठी करतोय असं शिंदे सरांचं म्हणणं आहे. दुसऱ्याला शिकवणं इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही, स्वतः करणं एवढीच खरी गोष्ट आहे. आणि आपल्याला असंच दिसतं की जो दुसऱ्याला शिकवतो, त्यामुळे आम्ही शिकवत नाही. आमचं एवढंच आहे, आपण चांगलं करा, दुसऱ्याला नको शिकवूया, आपण करून दाखवायचं. बस करून दाखवायचं आपल्यासाठी. करोडो वर्षापासून ज्ञान भरपूर पडलेलं आहे, ज्ञान पडलेलंच असतं, ज्ञानाचा आपणच वापर करायचा असतो. दुसऱ्याला शिकून काही होत नाही. ज्याला घ्यायचं आहे तो कुठून पण घेतो आणि करतो, त्याला मागे लागायला वाट नाही. म्हणजे मला एखादं वाक्य ढोलेंचं पकडलं, एखाद्याचं पटलं, याचं म्हणजे हा वेड्यासारखा उठला, बिया दिसला की पळतो, मी त्याला बियाचोरच नाव ठेवलं. तर अशी एखादी नशीबच माणसं बघितली की असं वाटतं की अरे ही खरी जगण्याची काय जिद्द आहे म्हणायचं. अशात आता हा कामधंदे सोडून आयुष्यात एक वेगळंच जगतो शिवशंकर. तर अशी माणसं ही आपल्याला प्रेरणा देतात. ही संपत्ती आहे, तुमची संपत्ती प्रचंड आहे म्हणायचं. संपत्ती म्हणजे काय, मनाचा खेळ आहे नुसतं. आनंदी मन ही खरी संपत्ती. वनसंपदा ही संपत्ती आहे, ही गोष्ट जगाच्या प्रारंभापासून अनेक संत महंत विचारवंतांनी आपल्याला सांगितलेली आहे, जी आपल्याला पटते सुद्धा. पण ती आपण आचरणामध्ये आणत नाही आणि मग त्याचे चटके आपल्याला सोसावे लागत आहेत. असे चटके फटके प्रसंगी मरण जरी आलं ना तरीही आपण वृक्ष लागवडीकडे वळत नाही आहोत. ही मनोवृत्ती आपण बदलूया आणि झाडांची ही जी प्रतिज्ञा आहे ना ही आपण प्रत्यक्षात साकारूया. प्रत्येकानं किमान 10 झाडं लावून ती जगवूया, म्हणजे त्याची फळं जी येतील ना ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय उपयोगी पडतील. त्याच अनुषंगाने मंडळी, आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंत 450च्या वर एपिसोड झालेले आहेत. ते तुम्ही वारंवार बघावेत आणि ते तुम्हाला बघता यावेत म्हणून आमची यूट्यूब चॅनल आहे जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.